सर्व नको असलेल्या गोष्टींचे, वाईट गोष्टींचे, वाईट विचारांचे होळीमध्ये आपसुकच दहन होतं. वाईटाचे दहन करून होळी साजरी होते आणि आपल्याला जीवन देणाऱ्या धरणी मातेला धुलीवंदन करून मुक्त रंगांची उधळण केली जाते. ती म्हणजे सप्तरंगी रंगपंचमीला. रंगपंचमी म्हणजे इंद्रधनुष्यातील जणू सप्तरंगच. एकमेकांमध्ये शत्रुत्व विसरून मैत्रीचं नातं घट्ट करणारी रंगपंचमी. आनंदाचे, प्रेमाचे, उत्साहाचे प्रतीक असणाऱ्या या रंगपंचमीमध्ये मनमुराद खेळण्यामुळं मनही शुद्ध, ताजेतवानं आणि प्रफुल्लित होतं. आपण असं म्हणतो गिव्ह मी अ ब्रेक, तर आपण या रंगपंचमीला ब्रेक असं म्हणू शकतो, हो की नाही? तसं बघायला गेलं तर निसर्ग रंगांची मुक्त उधळण करत असतो. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक रंगापासून एक संदेशही मिळतो. लाल रंग शक्ती देतो, पिवळा रंग वैभव देतो, हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे, नारंगी रंग त्याग सांगतो, निळा रंग शांती देतो, पांढरा रंग सत्याचा मार्ग सांगतो, काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र संक्रांतीला या रंगाचे वस्त्र स्त्रिया आवर्जून वापरतात, कारण संक्रांतीला हा रंग शुभ मानला जातो. आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे रंग, फुलाभोवती फिरणाऱ्या भुंग्यांचे, इवल्याशा फुलपाखरांचे रंग. आपल्या भोवती निसर्गही रंगीबेरंगी रंगपंचमी नेहमीच फुलवत असतो. लहान चिमुकले देखील रंगपंचमीचा आनंद घेतात. रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे तर अशी ही रंगीबेरंगी रंगपंचमी. मात्र रंग खेळताना, दुसऱ्याला लावत असताना आपल्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल, त्यांना आनंद होईल हेच पाहावं. नैसर्गिक रंगानेच खेळायला हवंय. रासायनिक रंगांमुळे त्वचेला, डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे असे रंग वापरणं योग्य नाहीये. रंगपंचमीचा सण, त्यातले रंग आपल्याला बरंच काही शिकवून जातात.
आणि त्या रंगाने आपण आपल्या जीवनाचं चित्र रंगवून घ्यायचं असतं. सो हॅपी रंगपंचमी, बट बी सेफ. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, राहुरी.